आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। चांदूर बाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांना एसीबीने लाच मागणीच्या प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे त्यांच्यावर या आधीही शासकीय कागदपत्रात हेराफेरी करून शासनाने कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हे दाखल असून 2015 साली त्या पुणे जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखीव असलेल्या जमिनीच्या बेकायदा हस्तांतरण प्रकरणात पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या तत्कालीन नायब तहसीलदार गीतांजली नामदेव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली होती। या गुन्ह्यात 60 एकरांपेक्षा जास्त म्हणजे कोट्यावधी रुपये किमतीच्या जमिनीचे बेकायदा हस्तांतरण झाल्याचे समोर आले होते। गीतांजली गरड यांना अटक झाली तेव्हा त्या अन्नधान्य पुरवठा विभागात शहरात कार्यरत होत्या। तर आता परत चांदूर बाजार येथे कार्यरत असलेली तहसीलदार गीतांजली गरड यांच्यासह किरण बेलसरे या खासगी व्यक्तीला शेत फेरफार करून देण्यासाठी लाच मागणी करणे आणि प्रोत्साहन केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेऊन चौकशी पूर्ण झाल्यावर अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयात हजर केले असता 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानुसार त्यांची मंगळवारी न्यायालयात हजेरी होणार आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयामध्ये 4 ते 5 अधिकारी आणि कर्मचारी यांचे बयान घेतले। संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्यातील ही कारवाई जरी पहिलीच असली तरी अनेक ठिकाणी तालुक्यात शेतकऱ्यांची आर्थिक लूटच होत राहते। त्यामुळे आता या प्रकरणापासून किती सुधारणा होणार आहे हे पाहावे लागेल। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तहसीलदार गरड यांचे निलंबन झाले नव्हते, तर चांदूर बाजार तहसीलचा तहसीलदार पदाचा पदभार हा रुणे जक्कुलवार यांच्याकडे सोपविण्यात आलाय। तसा आदेश जिल्हाधिकारी यांना दिनांक 26 मे रोजी काढला आहे। त्यामुळे आता नियुक्त करण्यात आलेले तहसीलदारासमोर अवैध वाळू तस्करी अधिकारी व कर्मचारी यांचे तालुक्यातील मुख्यालयी राहण्याचा विषय, अधिकारी ओळखपत्र असे अनेक विषयांचे आव्हान राहणार आहे। गीतांजली गरड यांच्या निलंबनाकडे महसूल यंत्रणेचे लक्ष लागले आहे। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई।